सुनीता स्मार्ट एज्युकेशनमध्ये सर्वांचे स्वागत. Hello students, good morning to all of you. Today we are going to learn the 1.6 activity time topic on page number 8 of second standard English book. तर आज आपण 1.6 activity time हा टॉपिक पेज नंबर 8 वरील दुसरीतील इंग्लिश बुकमधील शिकणार आहोत. Firstly, you have to observe these all pictures. तुम्ही सर्वांनी सुरुवातीला हे सर्व चित्र निरीक्षण करायचे आहेत आणि त्यांचे स्पेलिंग तुमच्या मनात काय करायचे आहे, आठवायचं आहे. A point. Write the first letter of the picture's name in it. पहा, तुम्हाला या चित्राच्या स्पेलिंगचे पहिले अक्षर या चित्रावर तुम्हाला लिहायचे आहे. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट पिक्चर. व्हॉट इज दिस? दिस इज अ पेन्सिल. द स्पेलिंग ऑफ पेन्सिल इज Pencil. The first letter of this pencil is P. So that here the letter P is written on the pencil. Okay. Then after, the next picture is sun. What is the spelling of sun? S-U-N. So that I write the first letter of this picture is S. sunचे स्पेलिंग काय आहे? S-U-N. तर त्याचे फर्स्ट लेटर आहे S. सो फर्स्ट लेटर आपण इथे लिहिले आहे चित्रावर. ओके. देन नेक्स्ट पिक्चर इज मून. The spelling of moon is M-O-O-N. So first letter of this picture is M. हे चित्र कशाचे आहे? मूनचे. तर त्याचं फर्स्ट लेटर काय आहे? M. Then the next picture is balloon. The spelling of balloon is B-A-L-L-O-N. The first letter of balloon is B. So right here. Then after, what is this? This is a flower. F-L-O-W-E-R. Flower. The first letter is F. Then what is this? This is a banana. B-A-N-A-N-A. First letter is B. Right here. Then this is a tree. First letter is T. Okay, got it? The next topic is riddle. Do you know the riddle? तुम्हाला रिडल माहिती आहे का? रिडल्स मीन्स कोडं. तर इथे तुम्हाला एक कोडं दिलेलं आहे, त्याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. रिकग्नाइज द आन्सर ऑफ दिस रिडल. तुम्ही त्याचं आन्सर काय करायचं आहे? शोधायचं आहे. सो बी पॉईंट. लुक, लिसन अँड गेस. पहा, ऐका आणि तर्क करा. Who I am.
आय लुक ॲट यू, मी तुझ्याकडे पाहतो. यू लुक ॲट मी, आय लुक ॲट यू, मी तुझ्याकडे पाहतो. देन यू लुक ॲट मी, तेव्हा तू माझ्याकडे पाहतो. आय रेज माय राईट हँड, जेव्हा मी माझा उजवा हात वर करतो किंवा उचलतो, तेव्हा यू रेज युअर लेफ्ट हँड, तेव्हा तुझा डावा हात वर असतो किंवा वर करतो. तर गेस द आन्सर. हिअर इज अ पिक्चर and this is the question. You have to guess the answer of this riddle. तर तुम्ही चित्र आणि हे 4-5 वाक्य पाहून तुम्ही आन्सर शोधा. तर ओळखा पाहू. मी तुझ्याकडे पाहतो तेव्हा तू माझ्याकडे पाहतो. मी माझा एक हात वर केला तर तू तुझा डावा हात वर केलेला दिसतो. तर हू आय एम, तर याचा आन्सर आहे मिरर. तुम्ही मिररमध्ये पहा बरं. जेव्हा तुमचं मिरर आपण समोरच्या बाजूला घेतो तेव्हा तुमचा उजवा हात वर असतो, तर तुम्हाला असं आरशात वाटतं की डावा हात वरती आहे. तर आरशात एक प्रतिमा दिसते आणि त्या आरशाच्या प्रतिमेमध्ये आरशातील प्रतिमा ही आपल्याला डाव्या बाजूला हात दिसतो. जेव्हा आपण त्याच्याकडं पाहतो तो आपल्याकडं पाहतो असं वाटतो, आणि जेव्हा आपण डावा हात वरी करतो म्हणजेच काय, आपली प्रतिमा त्यामध्ये आपल्याला काय दिसत असते, डावी बाजू उजवी दिसते, उजवी बाजू डावीकडे दिसते. तर ते कोण आहे, मिरर आहे, म्हणजेच आरसा आहे. तर अशा प्रकारे आपण हा टॉपिक लर्न केलेला आहे. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.